तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता, फिनिशिंग बघू शकता। तर डीप नेक वी शेपमध्ये 3 प्रिन्सेस कट आपण जे ब्लाऊज आहे या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावरती आपण हे जे ब्लाऊज आहे कटिंग करणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मुंड्यामध्ये सुद्धा बघू शकता की फिटिंग जे आहे खूप छान असं आपल्याला आहे, कुठे सुद्धा तुम्हाला फुगा किंवा प्लेट या ब्लाऊजमध्ये बघायला मिळणार नाही। अगदी स्लीव्जला सुद्धा तुम्हाला एकही रिंकल जे आहे बघायला मिळणार नाही। अगदी आपले परफेक्ट जे ब्लाऊज आहे तर ते रेडी झालेला आहे। हा आपला बॅक पार्ट आहे, बॅक आपण एकदम सिंपल ठेवलेला आहे आणि फक्त लेस लावलेले आहे बॅक साईडला। बॅक हुक आहे, पॅडेड ब्लाऊज आहे, 38 साईज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर मी घेतलेला आहे इथं कप्स, तर कप्स मी 38 साईजचे घेतलेले आहेत। तर 38 साईजचं ब्लाऊज मी इथं तयार करणार आहे। तर 38 साईजचे मी कप्स घेतलेले आहेत। त्याच्यानंतर अस्तर जे आहे मी 1 मीटर घेतलेलं आहे आणि आपलं मेन जे कापड आहे तर ते सुद्धा मी 1 मीटर घेतलेलं आहे। जर तुम्ही स्लीव्जला पण अस्तर लावणार असाल तर तुम्हाला प्रॉपर 1.5 इंच अस्तर लागतं, कारण फ्रंट पार्टचे आपण डबल पार्ट काढणार आहोत यासाठी कप्ससाठी, तर त्यामुळे अस्तर जे आहे आपल्याला थोडं एक्स्ट्रा लागतं जर तुम्ही स्लीव्जला सुद्धा अस्तर लावणार असाल तर आता आपण सगळ्यात आधी अस्तरवरती इथं मार्किंग टाकणार आहोत। तर डायरेक्ट आपण इथं कपड्यावरती आपलं जे कटिंग आहे ब्लाऊजचं तर ते करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची बघूया। तर माझी जी पूर्ण उंची आहे तर ती 14 इंच आहे। तर 14 + 1 इंच आपण इथं उंची जी आहे आपली पूर्ण घ्यायची आहे। तर तुमची जितकी ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये फक्त तुम्ही 1 इंच मार्जिन जे आहे तर ते ॲड करायचं आहे। आणि सगळ्यात आधी इथं मी बॅक पार्ट काढणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी फ्रंट पार्ट काढणार आहे। आता मी इथं टाकणार आहे 5.5 इंच शोल्डरचं माप। तर हे जे आपलं माप आहे तर ते अस्तरच्या पॅक बाजूवर आपल्याला टाकायचं आहे। तर आपण हा बॅक साईड आपण इथं मार्किंग करत आहोत आणि जो आपला मुंडा आहे तर मी तो दिलेला आहे 6 इंचावरती। तर पूर्ण उंची मी 15 घेतली, 14 + 1 इंच, त्याच्यानंतर शोल्डर 5.5 घेतलं, मुंडा 6 घेतला। आता आपण टाकणार आहोत इथं आपल्या छातीचं माप। तर छाती मी 9.5 इंच टाकली आणि त्याच्यानंतर 2 इंच जे आहे तर ते मार्जिन आपण ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। शिलाई मार्जिन आतलं जे आपलं मार्जिन असतं तर ते 2 इंच आपण इथं घेतलेलं आहे। आता आपण टाकायचं आहे कमरेचं माप। तर कमर जे आहे माझे 8.5 इंच आहे, तर 8.5 + 2 इंच आपण इथं टाकलेलं आहे, 10.5 इंचावरती माप। तर आता छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर एकदम सिंपल असा आपण बॅक पार्ट जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट इथं काढणार आहोत। त्याच्यानंतर मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1.5 इंचावरती, कारण फ्रंट जो शेप आहे आपण मुंड्याचा तर तो देतो 1 इंचावरती आणि बॅकचा जो मुंड्याचा शेप आहे आपण द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर ह्या अशा पद्धतीने आपण सगळ्यात आधी बॅक पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे असं मार्किंग करून। तर आता अस्तरच्या आपण दुसऱ्या साईडला आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। तर हे बघा आपल्या दुसऱ्या साईडला बरोबर इथं बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे। तर बॉटमला मी 1 इंच सोडलेला आहे। तर हे बघू शकता 1 इंच आपण एक्स्ट्रा फ्रंट पार्टसाठी सोडायचं आहे, कारण आपण याला क्रॉस पट्टी देणार आहोत, बेल्ट देणार आहोत, तर त्यासाठी आपलं मार्जिन जे आहे थोडं एक्स्ट्रा लागतं फ्रंट पार्टला। तर त्यासाठी बॉटमला आपण 1 इंच सोडलं आणि त्याच्यानंतर आहे असं आपण बॅक पार्ट जो आहे तर तो इथं मार्किंग करून घ्यायचा आहे। तर हे बघा मी पूर्ण असं मार्किंग करून घेतलं आहे। बॉटमला मी 1 इंच इथं सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर बॅक पार्ट जो आहे आपण आहे तसं इथं मार्किंग करून घेतलेला आहे। तर आता आपला जो मुंडा आहे तर तो अर्धा इंच आपण डाऊन करायचा आहे, कारण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण देणार आहोत 1 इंचावरती, तर त्यामुळे आपण अर्धा इंच असा हा मुंडा जो आहे इथं मार्किंग करून घ्यायचा आहे। अर्धा इंच खाली आपण डाऊन करून घ्यायचा आहे। आता टक्ससाठी आपण प्रिन्सेस कट इथं कटिंग करणार आहोत। आता टक्ससाठी आपण काय करायचं आहे, 2.5 इंच कमरेमध्ये वाढवून घ्यायचं आहे आपल्याला इथं माप। तर हे बघा मी बॉटमला 2.5 इंच घेतलं। तर हे बघा, तर एक्स्ट्रा आपल्याला हे जे मार्जिन आहे फ्रंट पार्टमध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि छातीच्या साईडला आपण इथे घेणार आहोत 1.5 इंच।
तर हे 1.5 इंच आपण घेतलं छातीच्या साईडला म्हणजे मुंड्याच्या साईडला, आणि कमरेच्या साईडला आपण 2.5 इंच घेतलं, कारण आपण प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो फ्रंट पार्टमध्ये डायरेक्ट कपड्यावरती कट करत असल्यामुळे आपण एक्स्ट्रा जे आहे यामध्ये मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे कमरेमध्ये खाली। तर हे बघा मुंड्याच्या साईडला मी पाऊण घेतलं आणि खाली मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि असं क्रॉसमध्ये त्याला लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर जी गळा रुंदी आहे तर मी घेत आहे 2.5 इंच, तर तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त ब्रॉड घालायला आवडत असेल तर तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता। तर मी इथं घेतलेले आहे 2.5 इंच। आता त्याच्यानंतर आपलं जे 1 इंच होतं आपण बॉटमला सोडलं होतं मगाशी एक्स्ट्रा कापड, तर तिथं आपण काय करायचं एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। तर आपण जे एक्स्ट्रा 1 इंच आपण घेतलं होतं मगाशी तर ते 1 इंच आपण असं त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं। तर हे बघा 1 इंच मी खाली ते कापड जे आहे आपलं एक्स्ट्रा आपण फ्रंटला वाढवून घेतलं होतं तर ते मी सोडलेलं आहे आणि त्या रेषेच्या वरती आता आपल्याला टाकायचं आहे आपल्या क्रॉस पट्टीचं माप। तर क्रॉस पट्टी मी घेतलेली आहे 2.5 इंच गळ्याच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला आपण क्रॉस पट्टी जी आहे तर ती घ्यायची आहे 2 इंच। तर हे बघा फिटिंगच्या साईडला मी 2 घेतली, परत आपली गळ्याच्या साईडला जी आहे क्रॉस पट्टी थोडीशी एक्स्ट्रा येते तर त्यामुळे मी 2.5 इंच घेतली। आता परत अजून एक आपण क्रॉस पट्टीचं जे माप आहे तर ते इथं द्यायचं आहे। तर आपल्या गळ्याच्या साईडला अजून एक आपण जे माप आहे क्रॉस पट्टीचं देणार आहोत, म्हणजे शेप आहे अगदी व्यवस्थित आपला येतो, छान येतो। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे इथून 1 इंच परत आपण वरती एक्स्ट्रा इथं 1 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदम कर्व असा शेप जो आहे आपल्या क्रॉस पट्टीला द्यायचा आहे। तर त्यामुळे जो शेप आहे आपल्या घातल्यानंतर सुद्धा अंगात छान येतो। तर हा बघा आपला शेप इथं आपण देणार आहोत अशा पद्धतीने। तर प्रॉपर आपण असा क्रॉस पट्टीचा जो शेप आहे तर तो असा द्यायचा आहे। तर आता आपण टाकणार आहोत आपल्या फ्रंट गळ्याचं माप। तर सगळ्यात आधी आपण एक स्क्वेअर आकार इथं मार्किंग करून घेणार आहोत। तर आता फ्रंट जो आपला गळा आहे तर तो 12 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत। तर हे बघा सगळ्यात आधी आपण असा स्क्वेअर आकार इथं आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण दाखवल्याप्रमाणे फ्रंटला गळ्याला जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर व्ही शेपमध्ये आपण ह्याला थोडंसं देणार आहोत। तर तुम्ही डायरेक्ट व्ही शेप सुद्धा ठेवू शकता किंवा थोडासा जसा मी तर कर्व केलेला आहे तसा सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर हे बघा थोडासा मी तर कर्व शेप दिलेला आहे पुढे गळ्याला। त्याच्यानंतर सेंटरला जो आहे तो 1.5 इंचाचा गॅप आहे, इथं बघू शकता क्रॉस पट्टीमध्ये आणि आपल्या गळ्यामध्ये 1.5 इंचाचा गॅप आहे तर तितका तुम्ही ठेवायचा आहे। त्याच्यानंतर मग आपण गळ्याचा जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने दिलेला आहे। आता आपण प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट इथं टाकणार आहोत। तर आता प्रिन्सेस कटचा जो माझा कट्स पॉईंट आहे तर तो येतो 4 इंचावरती। तर 1/2 इंच आपण यामध्ये वाढवणार आहोत, म्हणजे मी 4.5 करणार आहे, कारण डायरेक्ट आपण अस्तरवरती हे कटिंग जे आहे करत आहोत। कारण जर आपण पेपरवरती हे केलं असतं तर ज्या बाजू आपल्या जॉईंट होतं तर त्या साईडला आपण अर्धा इंच वाढवतो कापडावरती, पण आता आपण हे डायरेक्ट अस्तरवरती कट करत असल्यामुळे आपण हे 1/2 इंच एक्स्ट्रा जे आहे आपण इथं मार्किंग जे आहे करायचं आहे। जर तुमचं प्रिन्सेस कटचं पॉईंट जे आहे 3.5 येत असेल तर तुम्ही 4 टाकायचं आहे, 3 येत असेल तर तुम्ही 3.5 टाकायचं आहे। तर आता माझं 4 आलं होतं, सो मी 4.5 इथं टाकलेलं आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कटला जो आहे असा मुंड्यातून आपण शेप द्यायचा आहे। तर हा बघा इथं मी शेप देत आहे। तर 4.5 इंच मी माप टाकलं, रुंदी 4.5 इंच घेतली प्रिन्सेस कटची आणि त्याच्यानंतर असं आपण इथं जो शेप आहे आपल्या प्रिन्सेस कटला तो दिलेला आहे। आता बस्ट पॉईंट आपण इथं काढायचा आहे। तर माझा जो बस्ट पॉईंट आहे तर तो 10.5 वरती येतो, तर मी 10.5 इंचावरती मार्किंग केलं। तर प्रॉपर तुम्हीही 10 किंवा 10.5 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे, कारण प्रत्येकाचा जो आहे बस्ट पॉईंट 10.5, 11, 10 या मार्जिनवरच येतो। तर आता आपण हे 2 इंच एक्स्ट्रा इथं वाढवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कटला असा शेप द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। तर हे बघा मी 2 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर प्रॉपर असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। तर आता आपले हे जे आहे तर ते पूर्ण कटिंग झालेलं आहे। तर आता आपण कटिंग करणार आहोत। तर एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर आता आपला फ्रंट मुंड्याचा सुद्धा आपण इथं जो शेप आहे तर तो कट केलेला आहे। तर आता आपण करणार आहोत आपलं शोल्डर कटिंग।
जर तुम्ही 38 साईजचा ब्लाऊज असं शिवत असाल तर तुम्ही हे जे माप आहे तर ते टाकून ब्लाऊज शिवायचं आहे, अगदी परफेक्ट बसतं। आता आपण इथं करणार आहोत आपली क्रॉस पट्टी कटिंग। आता हे जे आपलं एक्स्ट्राचं कापड आहे तर ते आपण मार्जिनसाठी घेतलं होतं, तर त्यामुळे आपण ते नाही कट करायचं। तर आता आपण इथं कट करत आहोत आपला फ्रंटचा गळा। तर आता आपण हे प्रिन्सेस कटचं कटिंग केलेलं आहे। आता आपला जो फ्रंटचा शेप आहे तर तो सुद्धा आपण इथं कट करायचा आहे। तर हे बघा, एक्स्ट्रा जे आपलं सेंटरचं कापड होतं तर ते सुद्धा आपण हे कटिंग करून घ्यायचं। तर त्यामुळेच आतला जो कप आहे तर तो छान येतो, घातल्यानंतर सुद्धा फुगीरपणा दिसतो। तर आता हे बघा, आपलं फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते आपण अशा पद्धतीने केलेलं आहे। आणि ही आपली क्रॉस पट्टी। तर ज्यावेळी तुम्ही हे फ्रंट पार्ट कटिंग करत असाल तर ती सुद्धा जी बाजू आहे आपल्याला पॅक बाजूलाच ठेवायची आहे, कारण आपल्या बॅक साईडला हुक येतात। तर त्यामुळे फ्रंट पार्ट जो आहे आपल्याला पॅक साईडलाच म्हणजे अस्तरच्या पॅक साईडलाच काढायचा आहे। आता हे जे पार्ट आहे तर मी ते डबल काढणार आहे, कारण एक जो पार्ट आहे अस्तरचा कटिंग केलेला तर तो मेन कापडाला आपण जोडणार आहोत, आणि जो दुसरा पार्ट आहे तर तो आपण कप्स जोडणार आहोत। तर त्यामुळे ज्यावेळी कप्स आपण ब्लाऊज शिवतो कप्सचे तर त्यावेळी आपल्याला 2 पार्ट काढावे लागतात अस्तरचे। जर तुमचं कापड पातळ असेल तर, जर जाड असेल तर मग तुम्ही सिंगल अस्तरच लावून शिवला तरी चालेल। तर आता हे जे फ्रंट पार्ट आहे तसे आपण हे अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचे। तर आता आपलं जे अस्तरचं कटिंग आहे तर ते डबल आपण पार्ट काढून इथे घेतलेले आहेत। तर आता आपण हे जे कटिंग आहे तर ते मेन कापडावरती कटिंग करायचं आहे। तर स्लीव्ज जे आहे ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले नाहीत, कारण आपण नॉर्मल जशा स्लीव्ज काढतो तर त्या टाईपच आपण यामध्ये स्लीव्ज काढून घ्यायचे आहेत। तर त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये स्लीव्जचं कटिंग दाखवलेलं नाही। तर ते हे जे पार्ट आहे तर ते सिंगल आपण ह्याच्यामध्ये आपल्या मेन कापडामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर आता आपण मेन कापडावरती आपलं जे कटिंग आहे तर ते करून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर आता आपण सगळ्यात आधी आपला जो अस्तरचा पार्ट होता तर तो इथं आपण तयार करून घ्यायचा आहे। म्हणजेच आपला जो प्रिन्सेस कट आहे तर तो जोडून घ्यायचा आहे। जसं आपण नॉर्मल प्रिन्सेस कट जोडतो तर त्या टाईप आपण इथं जो प्रिन्सेस कट आहे आपला जोडून घ्यायचा आहे। तर आता हा जो पार्ट आहे तर तो आपण अटॅच करणार आहोत कप्सला। तर ह्या अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे अस्तरचा पार्ट। तर हे बघा, अस्तरचा पार्ट मी इथे सगळ्यात इथे तयार करून घेतला। आता त्याच्यानंतर आपण इथे लावणार आहोत कप्स। आता कप्स लावताना उंची मी घेतलेली आहे 4 इंच।
तर 4 इंचाच्या उंचीवरती मी हे लावून घेणार आहे, पण तुमची जी हाईट जास्त असेल तर तुम्ही 4.5 किंवा 5 लावू शकता। त्याच्यानंतर कप्सला असं सेंटरपासून मी इथं मार्किंग करणार आहे। आता हा जो पॉइंट आहे बरोबर आपण हा इथं जोडून घ्यायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपण एका साईडला जे कप्स आहे तर कप्सला आपण जे मार्किंग केलं तर त्याच मार्किंगवरती आपण ही जी टिप आहे तर ती मारून घ्यायची आहे। तर अगदी सिंपल आणि परफेक्ट आपले जे कप्स आहेत तर ते जोडले जातात। आता इथं बघा की आपलं जे कप्स आहे तर ते गळ्याच्या साईडला थोडंसं आपल्याला इथं बाहेर आलेलं दिसतात, तर हे थोडं आपण हे कटिंग करून घ्यायचं। जर एक्स्ट्रा येत असतील तर हे असं आपण कटिंग करून घ्यायचं आहे कप्स। तर हे बघा मी थोडंसं जे कप्स बाहेर येत होतं आपलं तर ते मी तर कटिंग करून घेतलेलं आहे। तर दुसऱ्या साईडला आपण असंच कप्स जे आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत। तर 4 इंच मी तर उंची टाकलेली आहे, 4 इंचच्या उंचीवरती हा जो कप्स आहे तर तो मी लावून घेणार आहे। सगळ्यात आधी मी सेंटर पॉईंट काढला, आतून एक सेंटरपासून मी टिप दिली। आता त्याच टिपवरती आपण ही जी टिप आहे तर ती मारणार आहोत। तर हे बघा ही सुद्धा साईड आपण कप्स जे आहेत आपलं थोडेसे गळ्यापासून बाहेर आले होते तर हे सुद्धा आपण हे पूर्ण प्रॉपर कटिंग करून घ्यायचे आहेत। म्हणजेच गळ्याला ज्यावेळी आपण टिप मारतो तर त्यावेळी एकदम व्यवस्थित बसतात हे। तर हे बघा अशा पद्धतीने मी कप्स इथं कटिंग केलेले आहेत आणि हा जो आपला पार्ट आहे तर तो आपण ठेवून द्यायचा आहे। तर आता आपण मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण जॉईंट करून घेणार आहोत। तर याला कुठेही आपल्याला अल्टी पलटी करायचं नाही, जसं आपलं मेन कापड आहे तर ते तसं ठेवून आपण हे पूर्ण याला टिप मारून घेणार आहोत, पूर्ण जोडून घेणार आहोत याला। फ्रंट पार्ट जो आहे आपण पूर्ण अस्तर आणि मेन कापड जे आहे पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे सगळं कापड आहे तर ते सुद्धा आपण पूर्ण कटिंग इथं करून घ्यायचं आहे। तर आता प्रिन्सेस कटची गळ्याची बाजू आपण इथं तयार करत आहोत। तर दुसऱ्याही साईडची प्रिन्सेस कटचा आपला दुसरा जो पार्ट आहे तर तो सुद्धा आपण इथं तयार करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं ते सुद्धा जे कापड आहे तर ते सुद्धा आपण इथं पूर्ण कटिंग करून घ्यायचं। तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जोडून एक्स्ट्राचं कापड पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं। तर आता हे बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे कापड। आता आपण जसं तो पार्ट जोडला तसाच आपण हा पार्ट सुद्धा जोडायचा आहे, म्हणजेच प्रिन्सेस कटचं पार्ट जे आहेत आपले दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत। जसं आपण नॉर्मल प्रिन्सेस कट जोडतो तर त्या टाईप पण इथं जोडून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता आतमध्ये जो कप आहे एकदम आपला छान आलेला आहे। तर दुसरी ही साईड आता आपण अशी जॉईंट करून घेतलेली आहे। तर आता आपण दोन्ही बाजू ज्या आहेत अशा जॉईंट करून घेतलेल्या आहेत। आता त्यानंतर आपली जी कप्सची बाजू होती तर ती अशी सरळ बाजूवरती म्हणजे सरळ कापडावरती आपण अशी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी आपण व्यवस्थित असा जो गळ्याला शेप आहे तर त्या शेपनुसार आपण गळ्याला जे आहे टिप मारून घ्यायची आहे आणि जो आपला प्रिन्सेस कटचा कट पॉईंट आहे दोन्ही एक लेवल यायला पाहिजे, म्हणजे मेन कापडाचा कट पॉईंट आणि आपल्या अस्तरचा कट पॉईंट एकदम लेवल करून मग आपण गळ्याला जी आहे अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित आणि शेपनुसार आपण ह्याला टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा आता हे जे अस्तर आहे आतमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचं, त्याच्या अगोदर आपण इथं छोटे छोटे कट दिलेले आहेत कारण त्यामुळे काय होतं व्यवस्थित आपला जो शेप आहे गळ्याचा व्यवस्थित येतो। आता याच्यावरती आपण मारून घेणार आहोत दाबटीप आणि कप्स सुद्धा बघू शकता एकदम आपले छान अटॅच झालेले आहेत ब्लाउजला। शेप सुद्धा फ्रंटचा खूप आपला छान इथं वाटत आहे। आता दोन्ही पॉईंट जे आहेत आपण एकत्र करून असे पूर्ण अस्तर आणि कापड जे आहे मेन आपलं कापड तर ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आपण। तर आता एक बाजू आपण केली तशीच आपण सेम दुसरी ही बाजू करून घ्यायची आहे। तर हे बघा
एक बाजू पूर्ण आपण अशी प्रॉपर तयार करून घेतली। त्याच्यानंतर आता आपण दोन्ही बाजू ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण क्रॉस पट्टी तर तयार करून घ्यायची आहे। तर आता सगळ्यात आधी मी बॉटमला इथं टिप मारलेली आहे। तर सरळ कापडावरती मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बॉटमला मी टिप मारली। आता जे अस्तर आहे आतल्या साईडला आपण पलटी इथं करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण इथं त्याच्यावरती एक दाबटीप देणार आहोत, म्हणजे याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एक्स्ट्रा कोणतीही कमरपट्टी वगैरे लावायला लागत नाही, अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित बसते। तर खाली पूर्ण लॉक होतं कापड, तिथं तुम्ही पायपिंग सुद्धा लावू शकता। तर वरच्या साईडला सुद्धा आपण अशी क्रॉस पट्टी जी आहे जोडून घेतली। एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कटिंग करून घ्यायचं। आता ही जी क्रॉस पट्टी आहे आपण अशी जोडणार आहोत या फ्रंट पार्टला। त्याच्या अगोदर आपण इथं लेस लावून घेणार आहोत। तर मी तर फ्लावरची जी गोल्डन कलरची लेस आहे तर ती तर मी घेतलेली आहे, कारण याच्यावरती जे तुम्हाला लायनिंग दिसतंय खड्यांचं तर ते गोल्डन कलरचं आहे, त्यामुळे मी तर गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे फ्लावरची। तर तुम्ही याला पायपिंग सुद्धा करू शकता किंवा एकदम छोटीशी लेस सुद्धा लावू शकता। तर हे बघा मी दोन्ही साईडला अशी लेस लावून घेतली। आता हे जॉईंट करायला आपण घ्यायचं आहे अस्तर। तर एकदम मी सेंटरला अस्तर ठेवलेला आहे। तर हे अशा पद्धतीने आपण इथं अस्तर जे आहे जोडून घ्यायचं आहे सेंटरला आणि त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपण त्या अस्तरवरती जोडून घ्यायचे आहेत। एकदम जवळ आपण हे ठेवून जोडून घ्यायचं आहे। तर हे बघा फ्रंट पार्ट मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे। आता क्रॉस पट्टी लावायच्या अगोदर आपण बॅक पार्ट एकदा मोजून घ्यायचा आहे। तर आता माझं अगदी ॲक्युरेट आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे। पण तुमची जर क्रॉस पट्टी खाली येत असेल तर तुम्ही साईडला जे इथं फिटिंगला दिसतंय तर ते थोडं कापड जे आहे कटिंग करून मग क्रॉस पट्टी लावायची आहे। तर त्यामुळे तुमचं जे फिटिंग आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येतं। तर फिटिंग करताना सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही यामुळे। तर त्यामुळे क्रॉस पट्टी लावायच्या अगोदर तुम्ही एकदा हे नक्की मोजून घ्यायचं आणि त्यानंतरच मग क्रॉस पट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची आहे। आता एक्स्ट्रा जेवढी आपली क्रॉस पट्टी झाली होती तर ती मी पूर्ण कटिंग केलेली आहे आणि क्रॉस पट्टीला मी छोटी छोटी तर कट सुद्धा दिलेले आहेत, कारण कट्स दिल्यामुळे आपली प्रॉपर अशी व्यवस्थित बसते क्रॉस पट्टी सुद्धा। त्याच्यानंतर मी त्याच्यावरती दाबटीप दिली आणि आपण याला सुद्धा क्रॉस पट्टीला लेस लावून घेणार आहोत, जी आपण गळ्याला लेस लावलेली आहे ती। तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टीला सुद्धा इथं लेस लावून घेणार आहोत। तर यामुळे सुद्धा जो गेटअप आहे आपला ब्लाऊजचा तर तो खूप छान येतो। तर आता हे बघा प्रॉपर आपलं जे ब्लाऊज आहे तर ते असं आपण तयार करून घेतलेलं आहे। तर सेंटरला तुम्ही असं सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मी जसं की सेंटरला नेट लावलेला आहे तसं तुम्ही नेटची पट्टी सुद्धा सेंटरला लावू शकता। आता पूर्ण आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे तर तो बघू शकता। पूर्ण आपलं ब्लाऊज इथं मी तयार केलेला आहे। सेंटरला मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं कारण गळा खूप डीप होता ह्याचा, तर मी नेटची इथं पट्टी लावलेली आहे। तशी तुम्ही नेटची पट्टी इथं सेंटरला लावू शकता। तर बॅक पार्ट मी एकदम सिंपल ठेवलेला आहे, जसं की तुम्ही आतमध्ये सुद्धा याचं मार्जिन बघू शकता। तर फुल आपलं 2-2 इंचाचं मार्जिन जे आहे आपलं राहतं या ब्लाऊजमध्ये। तर तुम्हाला मार्जिनमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही, फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। जसं की तुम्ही याचं फिटिंग बघू शकता, एकदम एका सरळ रेषेमध्ये आपलं आलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला सांगा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।